हॅलो आणि नमस्कार शिक्षकांनो आणि पालकांनो, वेलकम बॅक टू जॉयस लर्निंग ऑफ वी स्कूल. आज आपण या व्हिडिओमध्ये क्लास 3 चा पब्लिक सर्व्हिसेस फॉर कम्युनिटी लाईफ या धड्यामध्ये NEPच्या बेसिसवरती काय काय दिलं आहे आणि हा धडा कशा लर्निंग आउटकम्स वरती बेस्ड आहे ते आपण बघणार आहोत. NEPच्या बेसिसवरती हा धडा असल्या कारणाने 3 कॅटेगरीज मध्ये ह्या धड्याचे लर्निंग आउटकम्स आहेत: नॉलेज, स्किल्स आणि व्हॅल्यूज. नॉलेजमध्ये मुलांना पब्लिक सर्व्हिसेस काय असतात, कुठले असतात हे त्यांना समजेल. त्यासोबतच त्यांना कॅटेगराईज करता येईल. फॉर एक्झाम्पल, फायर डिपार्टमेंट झालं, पोलीस झालं, हॉस्पिटल झाले, पब्लिक लायब्ररीज झाले, हे सगळ्याबद्दल त्यांना माहिती मिळेल. ते समजून घेईल की ह्या सगळ्या जागांना पब्लिक सर्व्हिसेस म्हणतात. स्किल्स मध्ये स्टुडंट्सला वेगवेगळ्या जे फंक्शन्स असतात पब्लिक सर्व्हिसेसचे, त्यांना ते बोलता येईल, डिस्क्राईब करता येईल, हे त्या स्किल्स मध्ये आहे. आणि स्टुडंट्सला हे समजेल की ते वेगवेगळ्या पब्लिक सर्व्हिसेसला त्यांच्या डेली लाईफमध्ये कसं यूज करू शकतात. व्हॅल्यूज मध्ये स्टुडंट्स विल अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ बीइंग रिस्पॉन्सिबल टुवर्ड्स पब्लिक सर्व्हिसेस. आणि त्यांना हे समजेल की त्यांना कसं रिस्पॉन्सिबली यूज केले पाहिजे ह्या सगळ्या पब्लिक सर्व्हिसेस. ह्या धड्यामध्ये 3 डेव्हलपमेंटल डोमेन्सवरती फोकस केला आहे: कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, सोशिओ इमोशनल अँड एथिकल डेव्हलपमेंट अँड फिजिकल डेव्हलपमेंट. आणि अप्रोच जो यूज केला आहे तो आहे इक्लेक्टिक अप्रोच. इक्लेक्टिक अप्रोच म्हणजे टीचर आणि पेरेंट्सला हे लिबर्टी आहे की ते त्यांच्यानुसार थोडंफार चेंजेस करू शकतात ॲक्टिव्हिटीजमध्ये. जर काही एखादा मटेरियल किंवा जागा किंवा काही उपलब्ध नसेल त्यांच्याकडे, तर ते त्यांच्या हिशोबाने ॲक्टिव्हिटी घेऊ शकतात. शेवटी एक टिप आहे: हा धडा शिकण्यासाठी शिक्षकांनी आणि पालकांनी मुलांची मदत करावी हीच विनंती आहे. धन्यवाद.